नमस्कार मित्रांनो. आजच्या गोष्टीचं नाव आहे दुरुस्तीचा सन्मान. आबासाहेब आणि त्यांचे काही मित्र सोसायटीच्या कट्ट्यावर बसलेले होते. त्यांच्यातल्या एका मित्रानं त्यांना सांगितलं होतं, अहो गेल्या आठवड्यात ना जागतिक दुरुस्ती दिन म्हणजे इंटरनॅशनल रिपेअर डे असा साजरा झाला. आता हे काय बोलतंच बाबा, हल्ली ना अनेक प्रकारचे डे साजरे केले जातात. कसली काय फॅड असतं काहीतरी, कसलं तरी कोणीतरी सुरू करतं आणि मग त्या दिवशी तेवढ्यापुरता तो सोपस्कार केला जातो आणि मग वर्षभर पुन्हा त्याकडे डुंकूनही पाहिलं जात नाही. नावापुरतं काहीतरी, फोटो सेशनपुरतं, प्रसिद्धीपुरतं हे सगळं केलं जात असावं. नाही हो. आबासाहेब म्हणाले, अहो हे बघा, डे कुठला का असेना, पण त्याचं महत्त्व आपण जाणून घेतलंच पाहिजे. आपल्या सोसायटीत ह्या मुद्द्यावर जरा चर्चा झालीच पाहिजे. म्हणजे कोणत्या? कोणीतरी विचारलं, अहो हे दुरुस्तीविषयी. आता हेच बघा ना, आपल्या सोसायटीच्या एका बाजूला सायकलींचा मोठा पसारा, म्हणजे ढीगभर सायकली पडलेल्या आहेत. अगदी भंगार होऊन पडल्यात. त्याला कोणी हात लावायचं म्हटलं की एकमेकांमध्ये भांडण सुरू होऊन जातं. पण त्या नादुरुस्त सायकलींचं करायचं काय, यावर मात्र कुणीच काही बोलायला तयार नसतं. हो, हा मात्र एक मोठा गंभीर प्रश्न आहे बरं का. त्यांचे म्हणजे आबासाहेबांचे मित्र नानासाहेब म्हणायला लागले. मग इतरही त्यांच्याशी सहमत झाले. याचं करायचं काय, आपण बोललं पाहिजे. अहो आपली पोरं ऑफिसात निघून जातात, सुनबाईसुद्धा कुठल्या ना कुठल्या कामात वगैरे असतात, पण ही समस्या मात्र सुटायचं नाव घेत नाही. कारण तिथं अस्वच्छता, घाण निर्माण होते. मग डासांचं साम्राज्य आणि मग रोगराई असं सगळं चाललेलं असतं. अनेक टायर ट्यूबसुद्धा आपल्या इतस्ततः पडलेले असतात. त्याचाही काही हिशोब नाही. त्याचंही ऑडिट झालं पाहिजे. हो, ऑडिट झालंच पाहिजे. आबासाहेबांनी विषय उचलून धरला आणि मग इतर त्यांच्या सगळ्या समवयीन आजोबा मंडळींनी त्याला सगळ्यांसमोरच मांडायचं ठरवलं आणि हे सगळं धसास लावायचं असं ठरवलं. मग काय, प्रत्येक सदस्य आणि सदनिकेचे जे मालक होते त्यांच्यापर्यंत हा निरोप देण्यात आला आणि एक बैठक घेण्यात आली. बैठकीत ठरलं की आपल्या ज्या नादुरुस्त अशा सायकली आहेत लहान मुलांच्या, त्यांचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायचा. हा विषय पहिल्यांदाच असा बैठकीच्या ह्याच्यामध्ये आल्यामुळं सगळ्या सदस्यांनी नाही हो म्हणत कसा तरी होकार दिला आणि मग त्या सगळ्या सायकली भंगारमध्ये घालण्यात आल्या. एक प्रश्न सुटलेला होता. अनेक वर्षांपासून तसाच धुळखात पडलेला हा प्रश्न होता. काही दिवसानंतर आबासाहेब पुन्हा कट्ट्यावर बसलेले असताना काही त्यांची मित्रमंडळी आली आणि आपल्या सोसायटीतल्या स्वच्छतेचं श्रेय आबासाहेबांना देऊ लागले. आबासाहेब म्हणाले, हे बघा, ह्याच्यात माझं काहीच नाही बरं का. खरं सांगायचं म्हणजे तुमच्या सर्वांची इच्छाशक्ती आणि तयारी यामधूनच आपल्या सोसायटीचं हे रूप आता आपलं बदलू लागलं. आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे म्हणूनच हे सगळं शक्य होतं आहे. पण का कुणास ठाऊक एक विषय आणखी मला मांडायचा आहे. घरात आणखी अशा कितीतरी गोष्टी असतील की ज्या आपण खराब झाल्या थोड्याशा की आपण लगेच त्या जागी नवीन वस्तू आणतो. एक स्वभाव असतो आपला. कुठं दुरुस्ती करा, कुठं तो माणूस शोधा, मेकॅनिक किंवा तो संबंधित दुरुस्त करणारा. त्यापेक्षा सरळ दुकानावर जावं आणि झटपट खरेदी करून मोकळं व्हावं. म्हणजे जुन्या वस्तूच्या जागी चटकन नवी वस्तू आली की दिसायलाही बरी, वापरायलाही छान, अशी एक स्वाभाविक आपली वृत्ती असते आणि त्यात गैरपण काही नाही. पण खरं तर आपण एक जबाबदार नागरिक, सुजाण नागरिक या नात्यानं
माणुसकीनं आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपली कृती ही पर्यावरणावर परिणाम करत असते. कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण विचार केला तर आपल्याला हे पटतं. म्हणजे नेमकं म्हणायचं काय आबासाहेब, हे बघा आपल्या घरामध्ये फॅन असतो. तो थोडासा बिघडला, काही त्यात दुरुस्तीचं काम निघालं की आपण तो सर्रास बाजूला ठेवतो आणि चटकन जाऊन एखादा नवीन फॅन आणून वापरावं लागतो. तो जुना तसाच पडून राहतो. मग कधीतरी आपण त्याला भंगारात टाकतो. त्यापेक्षा त्या जुन्यालाच थोडीशी कष्ट घेऊन थोडंसं त्याला नीट करून आणलं, दुरुस्त करून आणलं तर तो फॅन पूर्ववत होतो. त्यात काही गोष्टी नव्या टाकल्या की तो पुन्हा चालायला लागतो. आपलं कामही भागतं आणि आपल्याला एवढा मोठा खर्च, एवढी इन्व्हेस्टमेंट किंवा ऐनवेळेला येणारा जो हुरदंड असतो तोही आपल्याला पडत नाही. ही एक साधी गोष्ट, व्यावहारिक गोष्ट. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण कळत नकळत अशा वस्तू ज्या की आपण रिप्लेस करत जातो, त्यामुळं मोठा कचरा वाढतो. म्हणजे काय तर कचरा वाढवण्यामध्ये आपली मोठीच्या मोठी भूमिका असते. आपला वाटा मोठा असतो. असा कचरा आपण करायचा नाही असं ठरवलं ना, की मग आपण दुरुस्ती आणि देखभाल या विषयाकडे वळतो आपोआपच. आणि मग आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. दुरुस्ती करण्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं झालं तर थोडंसं लहानपणात डोकवावं लागेल. बालपणी तुम्ही आठवा, तुमची सायकल बिघडल्यानंतर काय केलं जायचं? खरं तर आपण ती आधी बिघडूच देत नव्हतो. पॅडल खराब झालं की लगेच जाऊन पॅडल नवीन आणणं, लावणं किंवा त्याची ऑइलिंग असेल ती करून घेणं, एक ना अनेक गोष्टी. पण आपण दुरुस्तीसाठी त्या दुकानावर जाऊन तिथं व्यवस्थितपणे आपल्यासमोर, डोळ्यासमोर सगळं करून घेत होतो. आपल्याला ती एक सवय होती आणि त्यामध्ये आपल्याला कसलाही कमीपणा मुळीच वाटत नव्हता. आता एखादी गोष्ट दुरुस्त करणं पण अनेकांना कमीपणाचं वाटायला लागतं. कसला वेळ खाताय, एवढा कुठं वेळ आला आहे, चला आपण विकतच आणूयात, अशी एक वेगळी बाजारू वृत्ती वाढू लागलेली आहे. त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नये. कारण पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपलीही काही जबाबदारी आहे. त्यामुळंच कचरा वाढणार नाही यासाठी आपण दुरुस्ती आणि देखभाल या विषयात पुन्हा आता नव्यानं लक्ष दिलं पाहिजे. नव्या पिढीलासुद्धा दुरुस्तीचं महत्त्व आणि त्याहीपेक्षा त्याचे लाभ आणि दुरुस्ती करणारा, देखभाल घेणारा याविषयी सन्मान ठेवण्याची भावना प्रत्येकात आली पाहिजे. त्यात दुरुस्ती करण्यात कसलाही कमीपणा नाही, हे आपण व्यवस्थितपणे पुढच्या पिढीला नक्की सांगितलं पाहिजे. तरच आपली ही पृथ्वी खऱ्या अर्थानं राहण्यालायक राहील. अन्यथा आपलाही या पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीवरील कचरा वाढवण्यात आपलाही मोठा वाटा असेल आणि हे खरंच कोणतंच प्रामाणिक आणि चांगल्या माणसाला आवडणारं नाही. तुम्हीही असा विचार नक्की करू शकता. आबासाहेब बोलत होते तेवढ्यात काही सोसायटीतली काही तरुण मुलं त्यांच्या आजूबाजूला गोळा झाली होती. तेही मन लावून ऐकत होते. तेही म्हणायला लागले, आजोबा तुमचं खरं आहे. आजपासून आम्ही आता आमची कोणतीही वस्तू खराब झाली तर ती कशी दुरुस्ती होईल यासाठी प्रयत्न करू. एकमेकांची त्यासाठी मदत घेऊ. तज्ज्ञ माणसाला भेटू. बाजारात जाऊन त्याचा शोध घेऊ. पण त्या जागी चटकन नवीन वस्तू आणणार नाहीत. यामधून होईल काय, पैशांची बचत होईल आणि आईबाबांना आमचा हा काटकसरीचा स्वभावसुद्धा नक्कीच आवडेल. त्यामुळं आम्हाला शाबासकीसुद्धा मिळेल. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बंटी, तू तर अगदी सुंदर बोललास बरं का. बाळा, तुला विषय कळाला हे मला आता लक्षात आलं आहे. हो हो, मी माझ्या मित्रांना हेच सांगणार आजोबा. अगदी सांग आणि सांगितलंच पाहिजे. जागतिक रिपेअर डे आहे. जागतिक दुरुस्ती दिन झाला. ऑक्टोबर महिन्यात तो असतो. गेल्या आठवड्यातच तो झाला. म्हणून फक्त तो एक दिवसच साजरा करावा असं नाही. तो वर्षभर म्हणजे आपल्या आयुष्यभर हा मंत्र आपल्या खरं तर पूर्वजांनी, आपल्या पूर्वाश्रमींनी दिलेला आहे. आपल्या पूर्वज लोकांनी दिलेला होता की काटकसरीनं राहा, वस्तूंचा जास्त संग्रह करत बसू नका. त्यामधून आपण कळत नकळतपणे मोठा कचरा वाढवत असतो
आणि हा कचरा वाढवण्यामध्ये आपली भूमिका, आपला वाटा असता कामा नये. कारण ते आपल्याला बिलकुल शोभणारं नाही. आपण सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत आहोत. त्यामुळं तितकंच आपण जबाबदारही राहिलं पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून किमान आपण आपल्याकडून उपद्रव होणार नाही इथपर्यंत काळजी घेऊ शकतो. शिवाय स्वच्छतेमध्ये आपलं एक अप्रत्यक्ष असं योगदानही देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून एक आगळं समाधानसुद्धा मिळतं. हे मी आयुष्यभर भोगतो आहे, अनुभवतो आहे. आणि हाच अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता. अगदी माझ्यासारखाच. मला लागणारे कपडे असतील, चप्पल असेल, घरातल्या एक ना अनेक वस्तू असतील, मी त्या दुरुस्त कशा होतील या दिशेने विचार करतो. त्यामुळं मला मार्ग सापडतो, दुरुस्त करणारे मंडळी सापडतात. आपण जर दुरुस्ती करण्याची वृत्ती ठेवली तर बाजारात तशा पद्धतीची सोय तयार होऊ शकते. पण आपण खराब झाली वस्तू की विकत आण, खराब झाली की विकत आण, अशी भावना ठेवली, अशी वृत्ती ठेवली तर बाजारातील ती कुशल मंडळी बाजारातून गायब होतील. कारण त्यांना रोजगारच मिळणार नाही. त्यांना तशा पद्धतीचा ग्राहकच मिळणार नाही. मग ते लोक मिळणार नाहीत. मग आपण म्हणणार की वस्तू दुरुस्त करायची कुणाकडं? आता तसे लोक कारागीर राहिलेले नाहीत. आपण अशी तक्रार करतो. ते कशामुळं करतो? तर कारण आपली ही वृत्ती वाढत चाललेली. आपण ही वृत्ती बाजूला ठेवूयात आणि थोडंसं अगदी अल्पशा काटकसरीनं वागूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं दुरुस्ती, देखभाल या विषयात काम करणाऱ्यांचा सन्मान करूयात. अगदी घरापासून. आपले वडील असतील, आजोबा असतील, भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, मावशी असेल, अशी मंडळी आपापल्या पातळीवर कुठली ना कुठली तरी काटकसर दुरुस्ती हे करत असतात. त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. हो की नाही? आबासाहेब बोलत होते, भरभरून बोलत होते. मुलांनी त्यांचं बोलणं झाल्यावर अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. सोसायटीच्या दारात असा कुठला तरी कार्यक्रम पाहून सोसायटीतल्या सगळीच मंडळी खिडकीतून त्यांच्याकडे पाहत होते की नेमकं तिथं चाललं आहे तरी काय. नंतर मुलं घरात आली आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना आबासाहेबांनी सांगितलेले दुरुस्तीचा मंत्र, देखभालीचा मंत्र अगदी मनापासून सांगितला. आईवडिलांना खूप आनंद झाला. चला, मुलांवर आता दुरुस्तीचा संस्कार झाला. हे फार छान झालं. कारण आमच्या लहानपणीसुद्धा साधा स्टोव जर बिघडला तर तो दुरुस्त कसा करता येईल यासाठी सगळं घर कामाला लागायचं. आणि मग घरात जर तसा दुरुस्त झालाच तर ठीक, नाही तर बाजारातून चटकन तो दुरुस्त करून आणायचं आणि नंतरच स्वयंपाक आणि पुढचे कार्यक्रम पार पडायचे. ते दिवसही आनंदाचेच होते. त्यात काही वाईट नव्हतं. सर्वांनाच आपले जुने दिवस आठवायला लागले. निमित्त होतं दुरुस्ती दिनाचं. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.